रूप पाहता लोचनी सुख झाले मोसाजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले मोसाजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव घेईन मी जन्म यासाठी देवा 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 तुझी चरण सेवा साधावा तुझी चरण सेवा साधावा नाम कीर्तन हरिनाम कीर्तन हरि नाम कीर्तन
आजच्या कीर्तनाची चाल नाशिक रत्न महाराष्ट्र भूषण संगीत अलंकार रोहिदासजी महाराज मते गुरुजी यांना साथ करतील भजन सम्राट भास्करजी महाराज कानो मृदंग साथ करतील ताल महर्षी किरणजी महाराज गोसावी. येईन मी जन्म येईन मी जन्म या जसाली महाद्वारी धरून कोणाला घालीने लोटांगण घालीने लोटांगण महाद्वारी घालीने Hello.
लोटांगण गायन लोटांगण गालीन लोटांगण महाद्वारी गायन लोटांगण
घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई, आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडा म्हा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. अनेक सायास न करीन धरियास, होईल उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. मोक्षम माघरी कामारी ते दासी, मोक्षम माघरी कामारी ते दासी. होय सांगू वैसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. विठ्ठला
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा रुची उदारा सोपान देवा रुची उदारा सोपान देवा सवाई नमो त्रिभुवन पावनी आजे जय जननी देवाची रुची उदारा सोपान देवा रुची उदारा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह तुलू पावन झालो चराचरी प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची स्वता चरणावर ठेवणी माथा साष्टांगात आनंदवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय रातून मुनींद्रहिम समागत्य तिष्ठन्दमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा खरो प्रथम नमन पांडुरंगा खरो प्रथम नमन पांडुरंगा खरो प्रथम नमन पांडुरंगा खरो प्रथम नमन दुसरे चरणा संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपदाने भजे विचारू बाबाजी ते गुरु दास तुका दुसरे चरणा संतातिया दुसरे चरणा त्यांच्या कृपदाने भजे विचारू बाबाजी ते गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कैलासे राना अश्वचंद्रमौळी वनिंद्र माथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ विहीन शंभो मज कोण तारी जयांचे केली या स्मरण होय सकळे विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाय मस्तक हे पाया Hey,
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच हिंदहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय जन्माला येण्याचं प्रयोजन सांगत असताना पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतायत। विठ्ठल घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी। अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। या अभंगाचा या ठिकाणी थोडासा परामर्श पाहिला असता महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ, पण आम्ही जन्माला येण्याचं मागचं प्रयोजन आहे भगवंता देवा तुझी चरण सेवा साधाव्या, तुझ्या चरणाची सेवा साध्य करण्यासाठी आम्ही जन्माला येऊ, पण कोण्या पद्धतीने आम्ही तुझी चरण सेवा साध्य करू तर हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी। हरिनाम कीर्तन करू, संतांचं पूजन करू आणि महाद्वारात लोटांगण घालू, या तीन पद्धतीनं भगवंता देवा तुझी चरण सेवा आम्ही साध्य करू। आणि एकदा का तुझी चरण सेवा जर साध्य झाली तर खऱ्या अर्थानं जीवनामध्ये अपेक्षा जो आनंद आहे तो द्विगुणित होईलच, पण खऱ्या अर्थानं आनंदे निर्भर दुर्लत असो किंवा अनेक प्रकारची उदाहरणं महाराज अभंगात पुढे देत आहेत। मी थोडासा परामर्श मांडतोय आणि त्यानंतर विस्तृत जाणार आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी थोडा अभंगाचा परिहार सांगणं फार गरजेचं आहे, कारण की ऐकायला येणारा समाज हा बऱ्यापैकी माझं बोलणं धर्मवीर शंभू राजे किंवा शिवचरित्र या विषयावर जरी असलं तरी अभंग घेतल्यापैकी थोडंसं निरूपण चिंतन त्या पद्धतीनं झालं पाहिजे। म्हणून आनंदे निर्भर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं महाराज सांगतात आम्ही चरण सेवा तुझी साध्य करू। खऱ्या अर्थानं आमच्या जीवनात अनेक साया सन्नकळी न धरी असं होईल उदास सर्व भावे, आम्ही सर्वैकडून या ठिकाणी उदास आहोत, कारण की संत उदास झाले लक्षातून ऐका। याचं कारण कसं आहे, याचं कारण असं आहे की देवाची चरण सेवा साध्य झाली की माणसाला ती अवस्था प्राप्त होते। म्हणून आनंद खऱ्या अर्थानं महाराज सांगतात मोक्ष आम्हा घरी कामारी केला असे होय सांगवायसी तुका म्हणे। त्यांच्या घरी मोक्ष कामाला, त्यांना मोक्षाची चिंता नाहीये। महाराज सांगतात मोक्ष आमच्या घरी कामाला आहे, मोक्षाची चिंता आम्हाला नाही। पण खऱ्या अर्थानं महाराजांचं म्हणणं असं आहे की तीन पद्धतीनं सेवा चरण सेवा साध्य करू, एक हरिनाम कीर्तन, एक संतांचं पूजन आणि एक महाद्वारात लोटांगण, या तीन पद्धतीने तुझी चरण सेवा साध्य करू असा या अर्थाचा सरळ असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। या कार्यक्रमाचा अल्पसा परिहारसा चंपाषष्ठी निमित्तानं श्री मल्हारी बाळसिंगात 21 कुंडात्मक महायज्ञ या 16वा भव्य कीर्तन महोत्सव आणि त्यानिमित्तानं तिसरा दिवस ना आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली। यासाठी आदरणीय या ठिकाणी खंडेराव महाराज मंदिर, शिवराजनगर, वडनेर गेट, वडनेर दुमाळा या सगळ्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे। ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना ज्यांचा विशेष संपर्क झालाय माझे जीवलग मित्र परमस्नेही आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा खऱ्या अर्थानं प्रत्येकाची या ठिकाणी जीवलग जीवस्थ कंठस्थ असणारे गायनाचार्य श्री समाधान महाराज चुमले यांच्या ठिकाणी यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा। त्यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपर्क साधला। याही वर्षी थोडं पावसाचं दुपारी वातावरण झालं होतं, मागच्याही वर्षी मागील म्हणजे आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी या ठिकाणी आपल्या सुक्षेत्र गवळाणीला या ठिकाणी येण्याचा योग आला, परंतु कीर्तन करण्याचा योग या ठिकाणी आला नाही। पण आज पुन्हा एकदा त्यांना मी म्हणलो होतो मी पुन्हा येईल, ते म्हणले पुन्हा आणेल आणि म्हणून त्यांनी मला पुन्हा आणलं, मीही पुन्हा आलो आणि मी कीर्तनात म्हणत असतो पुन्हा येईल। लक्ष देऊन ऐका, ते माझं सांगतो बरं काही राजकारणाचं नाही सांगत, लक्ष देऊन ऐका। आणि मग त्या अनुषंगानं बाबांनी पुन्हा एकदा संपर्क साधला। दादा तुमचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे। कुठल्याही प्रकारची जात धर्म पंथ याचा विचार न करता आपण थेट माझ्या वाणीवर विश्वास दाखवला म्हणून तुमचा धन्यवाद आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य, मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य, टाळकरी वृंद, विनेकरी, चोपदार आदी करून सगळे उपस्थित आहेत। सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे। गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर पहिली चाल ज्यांच्या या ठिकाणी सुमधुर आवाजातून आपण या ठिकाणी ऐकलीच, नाशिक रत्न संगीत अलंकार संगीत रत्न आदरणीय रोहिदाजी महाराज मते गुरुजी या ठिकाणी यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा।
मते गुरुजींचा आवाज या ठिकाणी आता महाराष्ट्रात व्हायरल आहे बरं का बाबा तुमचा आवाज. महाराष्ट्रात म्हणजे सगळी पाकिस्तानला बी गेला तिकडून बी कमेंट येत या ठिकाणी शेतात कष्ट करताना खरा वारकरी बरं का तिथंच वारकरी तो. आणि मग असा असणारा त्यांचा आवाज, कोण्याही प्रकारची साऊंड सिस्टीम नाही, ना इको त्याला, ना ट्रबल, ना गेन, ना बेस, पण खऱ्या अर्थानं आवाजातच ते माधुरी आहे की हृदयात या ठिकाणी श्रोत्यांच्या घर करेल असं मते गुरुजींचा या ठिकाणी आवाज फार सुंदर. म्हणजे मला बी नव्हतं माहिती, लक्षात आलं, मी कमेंट केली का तुम्हाला, त्यानंतर मला म्हणले तुमची कमेंट आहे, म्हणले ते बाबांचा आवाज नाही भारी, पण सांगितलं कुणी तर बायकोनी सांगितलं जाऊद्याकडे त्या अर्थ तरी परमार्थाच्या वाटेला आले. म्हणजे आहेच वाटेवर, पण अजून या ठिकाणी आमच्या माणसांना खऱ्या अर्थानं कुणीतरी चांगलं या ठिकाणी सराहना देवी ही गोष्ट फार महत्वाची. फार बाबा तुमचा आवाज फार गोड आहे, फार आणि पहिलीच वेळ आहे आपली या ठिकाणी. आपण मला साथ करताय, साथ करतानाचा विषय नाही, आपण एकमेकांना साथ करतोय या ठिकाणी. प्रत्येकाचा अधिकार इथं मोठा आहे. जरी मी फेटा घालून उभा असेल तरी बसलेल्यांपैकी काहींचा अभ्यास मोठा असेल, उभा राहिल्यांपैकी काहींचा अभ्यास मोठा असेल. ज्ञानाच्या बाबतीत माणसं मोठी असतात, लक्षात नाही का. आणि म्हणून या ठिकाणी गुरुजी तुमचा हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी त्यांच्याबरोबर ज्यांनी साथ केली स्वर भास्कर महाराज या ठिकाणी आहेत. भास्कर महाराजांचा तिथला जोडला करायचा. भास्कर महाराज तुमचाही आवाज फार सुंदर आहे, फार गोड आहे आणि फार शिष्यच आहे, कारण त्यामुळेच त्या आवाजातली हक्ता सारखीच आहे या ठिकाणी. फार सुंदर या ठिकाणी भास्कर महाराज तुमचा आवाज आहे, तुमचा हृदयातून धन्यवाद आहे. या ठिकाणी समाधान बाबा तुमचा तर आवाज आहेच, काही विषयच नाही. तुमच्या आम्ही वेगळे इम्प्रेस आहे, तुमची तब्येत बघून आम्हाला जरा ऊर्जा भेटली. वेगळा माणूस आहे, दिल खुला असेल, काय कुणाला भेट नाही, काय नाही, जे होईल ते होईल. गड्या नियोजन प्रॉपर झालं पाहिजे. त्यांचं म्हणणे खर्च किती होऊ द्यात महाराज, पण कार्यक्रम मात्र नाव अख्ख्या महाराष्ट्रात नाही जगात गेलं पाहिजे. फार वेगळं नियोजन. आल्यापासून फटाकडे काय 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 नाही, पावसात फटाकडे वाजवले महाराज गवळा झाला. आता काय करावं गाड्या, फटाकडे वाजवले, कीर्तन नाही झाले तरी चालेल म्हणले महाराज, पाऊस पडला ना, पण म्हणले तुमचं स्वागत झालं पाहिजे. अंतःकरणात त्यांचे ठाव आहे. समाधान बाबा तुमचा हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अजूनही या ठिकाणी गायनाचार्य आहेत, ज्यांच्या समोर माईक आहे त्यांचीच नावं घेतली. बाबा तुमचा धन्यवाद आहे. वारकरी शिक्षण संस्था कोणती आहे, त्यांच्यासाठी तो जोरदार कार्य असवा, त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सर्व लेकरांचा अंतःकरणातून धन्यवाद. मृदंगाची साथ करण्यासाठी या ठिकाणी नाशिक रत्न ताल महर्षी, ताल सम्राट, मृदंग सम्राट, ज्यांच्या हातात नुसता मृदंग वाजवत नाहीत, ते मृदंगाला बोलायला लावतायत असं या ठिकाणी जीवलग मित्र किरण महाराज गोसावी या ठिकाणी आहेत. किरण महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. फार सुंदर आणि या ठिकाणी ताकदीचं वादन या ठिकाणी महाराज. लयबद्धता ही सुंदर आहे, वाजवण्यातलं वजन सुंदर आहे. परत आम्हाला ऍडजस्ट करून घेण्याची जी तुमच्यातली कला आहे ती कला फार मोठी कलाकारांच्यात असावी लागते. थोडं टाळा तिकडे झालं तर मृदंगाचार्यांनी त्याला या ठिकाणी रेंजला आणावं. तसे काय हे टाळकरी सगळे स्ट्रॉंगच आहेत, पण तरी तुमच्यातून ती या ठिकाणी झलक दिसली. थोडासा मात्र इकडे झाला की तो तुम्ही ऍडजस्ट करून घेतला. आणि हा कलाकार सगळ्यात मोठा असतो, लक्षात नाही का, ज्याला खऱ्या अर्थानं कलाकारांचं मन कळतं. आणि म्हणून किरण बाबा तुमच्या हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विनेकरी आहेत. साऊंड सिस्टीम या ठिकाणी चांगली आहे, फक्त थोडं असं सारखं लक्ष देत जमा आहे. चांगली साऊंड सिस्टीम आहे या ठिकाणी. आवाज वगैरे थोडा शेवटी जरा मला शिवचरित्राला आवाज लागतो या ठिकाणी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. साऊंड सिस्टीम चांगली आणि ऑपरेटर ही हुशार आहे. या ठिकाणी ऑपरेटिंग कशी करावी त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी दीपक दादांनी संपर्क साधला. दीपक भाऊंचं या ठिकाणी मला मार्गदर्शन आहे की महाराज असं या रस्त्याने या ठिकाणी. दीपक दादा तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. आणि खऱ्या अर्थानं या आपल्या भागाचं या असणारं भूषण अध्यात्मात खऱ्या अर्थानं फार एक वेगळी उच्चांक गाठलाय. बाबा शिवभक्त महर्षी श्री महंत कर्डिले महाराज बाबांसाठी जोरदार टाळी वाजवा. बाबांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. योगाची संपदा, त्याग आणि शांती असं असणारं या ठिकाणी. तुम्हाला पाहिल्यानंतर तुमच्या वेशभूषा, पोशाख हे मी ओळखलं नसतं तुम्हाला. मला वाटलं कोणीतरी वेगळी कपडे धारण करून बसले असेल की म्हणतंय म्हटल्यानंतर मी थोडं असं गेस केलं होतं डोक्यात. पण इथं आल्यानंतर ते मला समाधान बाबांनी सांगितलं ते एकदम साधी राहणी. आणि साधी राहणी उच्च विचार म्हणजे महंत कर्डिले बाबा. लक्षात नाही का, असं असतं महंत कर्डिले बाबांचं कार्य सुंदर आहे. ही साधी माणसं ही वाचस्पती असतात, त्यांच्या बोलण्यात एक वेगळी खऱ्या अर्थाने महक असते. सांगायचं तात्पर्य काय, लक्षात नाही का,
साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे आणि योगी खरा साधक जर कसा ओळखावा खरं सांगू का त्याची अध्यात्माची ताकद त्याच्या चेहऱ्यावर दिसत असते लक्षात नाही का म्हणून त्यांच्या अध्यात्माची ताकद त्यांचं तेज या ठिकाणी जे तेजस्वी चेहरा आहे बाबा तुमचा हृदयातून धन्यवाद या ठिकाणी अतिशय खऱ्या खंडेरायांचं या ठिकाणी फार मोठे भक्त आहात आणि नुसती स्वतः भक्ती केली नाही जे स्वतःला मिळालं ते इतरांना देण्याचा प्रयत्न आपण करतात पण या ठिकाणी तुमचं ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा आणि वैकुंठ वाटा संत गेले बाबा तुमचं हृदयातून धन्यवाद आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी जेवढे कॅमेरेमॅन आहेत आता हे सगळेच जोरात सिस्टीम लावली बरं का तुम्ही हे काय सोपं काम नाही आल्यापासून हे इकडे दोथराचा फोटो घेतोय ते चारी बाजूनी बोललो लोकांनी करत ते बॉडीगार्ड कसं काय चारी बाजूने असते कॅमेरामॅन ह्या कुणी बारीचाच व्हिडिओ घेतोय तर कुणी दाढीच कॅप्चर करतो करायचा एकच नंबर काम हा आणि मग सगळ्यांसाठी त्या सगळ्या या ठिकाणी सोशल मीडियासाठी जे फार जीवातली काम करतात ते सोपं नाही बरं का हे शूटिंग करणं ही अवघड कोणत्या पोझिशनला कोणत्या पद्धतीनं व्हिडिओ घ्यायचा फोटो घ्यायचा हे लय अवघड असतं आणि त्याच्याही पेक्षा ते एडिटिंग करणं लय अवघड असतं एक एक एडिटिंग करताना एक एक सेकंद एक एक गोष्ट क्रॉप करावी लागते एक एक गोष्ट कट करावी लागते आणि त्याच्यातून एडिटर तयार होतो आणि तो एडिटर पुढं शिकून नाही तयार होत तो स्वतःच्या अनुभवातून तयार झालेली पुरे या ठिकाणी असे छोटे छोटे कार्य करत आज मोठ्या कामापर्यंत अध्यात्माचं काम ही सगळी मुलं करतायत या ठिकाणी युट्यूबचे दोन्ही चॅनल आहेत गुरुकुल पर्व आणि माऊलींचा दास या दोन्ही युट्यूब चॅनलसाठी जोरदार कार्य वाचला त्यांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे अजून चॅनल एका दोनच आहेत ना माऊलींचा दास रामकृष्ण आणि तुमचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात करतो आणि सेवेला सुरुवात याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ पण आम्ही जन्माला येण्याचं प्रयोजन आहे देवा तुझी चरण सेवा साधावया भगवंताची चरण सेवा साध्य करण्यासाठी महाराज सांगतात जन्माला येऊ पहिली गोष्ट एक आहे की अभंगात प्रतिज्ञा आहे आणि प्रतिज्ञा करणारे कोण आहे तर त्याचं उत्तर आहे प्रतिज्ञा करणारे संत आहे आम्ही जन्माला येऊ पण आमचं जन्माचं प्रयोजन तुझी चरण सेवा साधावया मग तुझी चरणाची सेवा साध्य करू पण तुकोबार आहे या भूतलावर या मृत्यू लोकात अशी फार मोठी मोठी माणसं आली की जी जन्माला आली पण ती जन्म मरणाला कंटाळली आणि ती माणसं परत जन्मालाच आली नाही किंबहुना त्यांनी या ठिकाणी पण केला जे भवस्वर्गा बघले मुमुक्षु योग ज्ञान ओळखले पुरती नयोया निघाले पैजा येत त्यांनी पैज मारली की आम्ही जन्माला येणार नाही मग असे जे मोठ्या विभूती आल्या ज्यांनी प्रतिज्ञा केल्या ज्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या आणि तुम्ही कसं काय म्हणता की नवी जन्म लक्षात नाही का तुकोबारे संत जन्माला येऊ पण या आधी मोठी मोठी माणसं इथं आली भीष्माचार्यांनी पण प्रतिज्ञा केली भीष्मपण केला खरा धनुधरा रक्षले भीष्माचार्यांची प्रतिज्ञा बाबा पूर्ण नाही झाली बरं का भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली अजून प्रतिज्ञा करणारा कोण आहे अहो स्वतः श्रीकृष्ण भगवान परमात्म्यांनी प्रतिज्ञा केली न धरी शस्त्र हाती सांगीन चार गोष्टी युक्तीच्या शस्त्र हातात धरणार नाही पण पांडवांच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र हातात घ्यावं लागलं भगवंताची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली एक आणि अजून प्रतिज्ञा केली रावणाने प्रतिज्ञा केली रावण काय साधा होता का 7 कोटी घरं सोन्याची 28 कोटी भिंती सोन्याच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं आहे रावण माहिती तुम्हाला तुम्ही नाराज नाही माझ्या लक्षात राहा का थोडी आमची थोडी तिकडे भाषा थोडी वेगळी थोडी वाटते हे जरा ते गावठी असं वांगळ बोलते का काय वांगळ नाही बोलणं साधेच ते तसंच असावं मावळ्याचं बोलणं तसंच असावं उगल लय आता लय शुद्ध काय जमीत नाही गड्या तसं जमन जसं या ठिकाणी फार फार चांगलं वातावरण आहे बरं का आता सांगायचं तात्पर्य काय अभंगाची भूमिका मी अल्पशा पद्धतीनं मांडणार आहे एकाच चरणापर्यंत जाण्याचा विचार करणार आहे कारण की मला जाता जाता शेवटी महाराज मांडायचे प्रमाणे मला काय मोकळी घ्या काय लोड घेऊ नका तुम्ही म्हणजे कीर्तन करायचा आत्मा आहे
नाही ते हे लय गेले ते कुणाला म्हणून देत नाही त्याने मानल्याला बी त्याला कुणाचं आवडत नाही त्यामुळे मग ते घरी बसून आहे, बाकी काय प्रतिज्ञा करणारे संत काय साधारण आहे का? रावणाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली, भीष्माचार्यांची पूर्ण नाही झाली, देवाची नाही झाली, आणि तुकोबरे सांगतात आम्ही जन्माला येणं सोपं आहे. काही अभंगात म्हणतात मुख शुद्धी तुळशीदळ का म्हणे दुर्बळ. मग तुकोबरे दुर्बळ आहे, जन्माला कशी काय येतात? तुकोबरे दुर्बळ आहे, तो तुकोबरे घ्यायला देव कस काय येतो? अनु रेणुया तुकडा तुका आकाशा एवढा तुकाराम 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 राम गीता काव्यम राम गीता काव्यम वाजवा टाळी म्हणून काय प्रमाण झालं की टाळी वाजवायची म्हणजे रेंज मध्ये राहते सगळी. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. महाराजांचं जीवन हे काय साधारण संत नाहीत, खऱ्या अर्थानं जगाचा मालक तुकोबारांना घ्यायला हवा. आणि महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ. लक्ष देऊ नये का? तुमचं आमचं प्रारब्ध वेगळं आहे, तुमचं आमचं प्रारब्ध अनिच्छा आहे, संतांचं प्रारब्ध हे स्वेच्छा प्रारब्ध आहे. आम्ही वैकुंठवासी आलयाची कारणासी आबोलीने जे ऋषी नाच गावे वर्षाय. आम्ही वैकुंठवासी आलयाची कारणासी आबोलीने जे ऋषी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. आलो कशासाठी? झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. या आडराणा भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. आम्ही इथले नाहीत, आम्ही वैकुंठातून आलो. आणि मग ते गुरुजी खरं सांगू का, तसं तर तुकोबारा येतच नव्हती. नाही कळलं तुम्हाला अजून? हो हो महिला मंडळ, तुकोबारा येत नव्हते. तुकोबा विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागलं. तुका म्हणला देवा जाणार नाही. अरे तुका वृत्ती ही जन नव्हे खेवे डोळा. येतो कळवळा म्हणूया येतो जातो आम्ही देवाच्या संगात. तुका म्हणे गात देवनाम. तुकोबारा सांगतात विठोबा जाणार नाही बर का. विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागल. तुका म्हणला देवा अरे नाही जवळ जमणार. देव म्हणतात काय अडचणी? तुका म्हणला देवा ज्या मृत्यू लोकात मला जायचं ना तिथे लोक लय वंगाळीत. काय कळलं का वंगाळ तुम्हाला? अलीकडला शब्द आहे वंगाळ म्हणजे माऊली. लक्षात नाही का? आपल्यातल्या एखादं पुढे जायला लागलं की आपलीच माग वाढते त्याला वंगाळ म्हणजे. नाही कळलं? सोपं आहे वंगाळ म्हणजे. आपल्या माणसाला आपला माणूस कधीच पुढे जाऊन देत नाही लक्षात. किंवा आपल्यातला माणूस एखादा पुढे गेला की माग वाढणारी बी आपलीच आहे. नाही लक्षात आलं का तुमच्या? अहो आणि तुम्हाला सांगा बाबा लई स्पर्धा राजकारणात नाही, आपल्याकडे लई स्पर्धा आहे. परवा दिवशी एका ठिकाणी गायला कीर्तनाला गेलो. एक गाय कीर्तन झालं माझ्या बाजूला आले. मला म्हणले महाराज आज कशी काय साथ केली? म्हणलं लई एक नंबर, नादच करायचा नाही. ते म्हणले तस नाही महाराज, बाजूची कशी काय चिरावली? म्हणलं तू चिरवा धवरी म्हणली. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की माझ्या मागे त्याला मंथा झालं नाही. दादा तुझ्या मागे मंथा नाही येणं म्हणजे परमार्थ नाही. तुझ्या सोबत म्हणून घे म्हणजे खरा परमार्थ. परमार्थ ही देवाचे परमार्थ स्पर्धा करून काय? आणि इकडे लय स्पर्धा मला. आणि परमार्थ चांगलं राहिलं पाहिजे, उगा येडेगत राहायचं नाही. कसं काय आमचं गणित सगळं आहे का नाही? स्टार माणसं आहेत का नाही?
उगा असं येडे गबळे कर राहायचं नाही. आता आपल्याला काय वैराग्य दारू होणार आहे का? शक्य जरी आहे का? आपण संत आहेत का? नाही का नाही, कारण शर्टाला खिशी आहेत ना, शर्टाला खिशी आहेत, परत जॅकेट घातल्यावर 3 खिशी अजून वाढतात आणि मोठे मोठे खिशी आहेत. परत असं बी होतं, पाहिजे पाहिजे बी मोठे बी पाहिजे, लक्षात नाही का? आता असं मग ते बाबा रोड सातकडे असते ऐका, लक्षात नाही का? हे कीर्तनच खेडी मेणी आपल्या गदारोडी. लई लोड घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, सारखं गाड्या बघायचं नाही. कवा संपन कवा संपन ते संपत नसते. मी संपवल्यावर संपवणार ते. लक्षात नाही का? मला काय सांगायचं, आपण संत का नाही? संतांनी सदरे घातली पण त्यांच्या सदऱ्याला खिशी नव्हती आणि आपल्या सदऱ्याला खिशी नाही. कळलं का? काहीतरी अपेक्षा नाही एवढ्या लागून एवढ्या. जरी भक्ती जरी परमार्थ याच्या मागे संसाराची काहीतरी गमक असेल म्हणून माणूस पडत असतो आयुष्यभर. पण संतांचं जीवन तसं नाही. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी, मद दे दयाची संगती, मद दे दयाची संगती, मग मी कमलापती, मग मी कमलापती, तुझं बाणाने कैसाळा पडोळी राहील तये ठाई, पडोळी राहील तये ठाई, तुझं बाणाने कैसाळा पडोळी राहील तये ठाई, पडोळी राहील तये ठाई, उगा संताची पायी, उगा संताची पायी, न मागे न करी काय, न मागे न करी काय, गावी डोला, पडोळी राहील तये ठाई, पडोळी राहील तये नुसती गाणारी नको, ती पाठ ठपली पाहिजे. अखंड जया तुझी प्रीती, मजदी तयाची संगती, हा मग मी कमळापती, तुझ बाना कंता, पडोनी राहीन तये ठाई, उगाची संताची पाय, अखंड जया थोडं मी बी गाईल बरं का, असं लई नाही. कसं होतंय, कीर्तन लावले पांढरी डोलला, छत्रपती शिवाजीराजे याच म्युझिक लावणारे पांढरी 4ला चालते. त्यामुळे मी काही लई गायनाचे नियोजन लावत नाही. चांगले गायक असले आपण थोडं गप बसायचं असते. आपण लई त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न नाही करायचा. त्यामुळे आलंच तुम्ही या मधल्या एखादं मी बी हानी प्रमाण त्यात काय बोलतो नका. त्यामुळे ते छत्रपती शिवाजीराजे बाबा सांगणं सोपं नाही आणि ते काय मुळमुळीत आवाजात सांगत त्या बोलावताल का तुम्ही मला? मी म्हणलं राजे म्हणले तानाजी बरायस का? लेखी झालं वडणे तुम्हाला ताना म्हणलं काय नाही राजा आहोत. ते काय झालं, महाराजांचं 2 वेळा कीर्तन आणि 2 वेळा पावसाचं नियोजन झालं. काय अवघडच वाटते. असं सांगितल्या बोलवेल का मला कोणी? छत्रपती शिवाजीराजे म्हणजे तो रुबाब तसा आहे. हे राजगडावर महासाहेबचे जाव आहे आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाला? हो महासाहेब दिसतो ना. राजा त्या कोणावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का? हो महासाहेब दिसतं ना. राजा तेच दुश्मनांचं हिरवं निशाण आमच्या डोळ्याला चकमा करून जात आहे. आदरणीय असावी महासाहेब राजा उतरवा त्या दुश्मनांचं हिरवं निशाण आणि फडकू द्या हा भगवा त्या कोठाऱ्यावर. त्याच्या आदरीच्या दरी खोल्यातून 18 पगड जाती 12 बुलंद जात या सगळ्यांना सोबत स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले.
त्यांचं या ठिकाणी उदय बाबा. रमेश बाबा या ठिकाणी दोघांसाठी जोरदार खेळायचा आदरणीय अतिथींचं या ठिकाणी ध्यानानंतर करण्याचं धन्यवाद आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबर येतं तसं येतच नव्हते. महाराजांनी प्रमाण दिलं आम्ही वैकुंठवास आलो याच कारणास बोलिले जे ऋषीचाच भाग करताया. विठोबाने सांगितलं तुका तुला जावं लागत. आता वंगाळाचा शब्द जास्त घेत नाही कारण तो मुद्दा संपलेला आहे. पण खरंच इकडे लय स्पर्धा आहे प्रमाणाच्या बाहेर स्पर्धा. आमच्या एका जोडीदारांनी माळ घातली समाधान बाबा आणि माळ घातली 4 महिन्यात हा भंग लय भारी बसवला. म्हणलं महाराज आज हा भंग गाणार एकादशीला. म्हणलं लय भारी नादच करत नाही. म्हणलं महाराज यांना हा म्हणलं चल तू एकादशीला. मी आलोच मंदिरात तुझ्या माग माग. पुढे गेला आणि 10 मिनिटाला मंदिरातून बाहेर आला. त्याला म्हणलं काय झालं की म्हणले मला नाही वाटत 5-6 महिने माईक माझ्या ठेवून देते. म्हणलं का म्हणजे एकटाच काकडा म्हणजे आम्हाला माईक. तुम्हाला खरं सांगू का ज्याला लय स्वरात कळत नाही त्याला माईकचा नाद नाही. त्याला पहिला माईक सांगितलं पाहिजे. ज्याला कळत तिला हे सांग काय थोडे फवारण्या करायला लागतात. मी रोग पडत नाही. लय मी फ्लोला चिंतन गेलं की मग थोडंसं गणित बरोबर चिंतन आहे. तो काळजी करू नका. पहिल्या 4 महिने सगळं नियोजन लागेल. महाराज सांग आणि हे वागायला का सांगितलं हे नाही. आमच्या एका जोडीदाराने गावाच्या फोन केला. आता मी नवीन गाडी घेतली. आता तुमच्यासारख्या मित्रांनी अभिनंदन केलं नवीन गाडी घेतली. पण काही मित्र नुसते मनाय मित्र आहेत पण केले आतल्या गाठीची. कधी तुमचा घात करताना सांगता येत नाही. गावाकडच्या एका मित्रांनी फोन केला. म्हणले कबीर महाराज. म्हणलं बोला नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणले इनोवा घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले 30 लाखाची. म्हणलं हेही बरोबर आहे. नाही महाराज मग हप्त्यावर घेतली का. मी म्हणलो सप्त्यावर घेतली. काय करायचं 4 गाड्या पूजेत बसणार. लोकांनी घेतली म्हणून लोकांच्या पोटात दुखली. काय चांगलं चाललं असं तिथं वाटलं करणार. लक्ष नाही का मला काय म्हणायचं. एखाद्या आणि आमच्या हातात बघितल्या लोक चर्चा करतात कुठून आणली काय करायची. ज्याच्या त्याच्या अन्न मान धन हे तो प्रारंभ लक्ष नाही का प्रमाणात सहित आहे. एका स्वतःच्या मनाचं सांगतो का गाड्या. म्हणून मला असं वाटतं आणि अशी म्हणणारी हाती चले बाजारावर कुत्रे भुके आजार. समाधान बाबा हत्ती चालायला लागला ना कुत्री भुकलीच पाहिजे. तोपर्यंत हत्तीला महत्वच नाही. लक्ष नाही का आणि हत्ती का भुकतात. हत्ती गावात आल्या लक्ष नाही का कुत्री भुकतात. बाबा याचं कारण माहिती का चांगल्या माणसाला अडचण येतात. कुणी आडवा पाय टाकतो. गावात हत्ती आला तर आई तुम्ही त्याची पूजा करता गणेशाचं रूप आहे. मग सगळेच पुसतात का काही कुत्री बी हत्ती भुकतात. मग ते गुरुजी हत्तीची कुत्र्याची भांडणं नाही. लक्ष नाही का कुत्री हत्तीवर कशी काय भांडणं करू शकतात. नाहीच करू शकत. हत्तीने नुसती मान जरी फिरवली तरी टांगापट्टी वर भरवली कुत्रा राहील त्या जाग्यावर. पण हत्तीने बी नाही कुत्र्याकडे बघायचं नाही. लयच कुत्रं खायला लागला की एखादं बिस्किट टाकायचं आणि पुढे चालायचं. अजून सोपं सांगतो. मला खरं सांगा हत्तीची कुत्र्याची भांडणं आहेत का. हत्तीची कुत्र्याची भांडणं नाहीत. मग कुत्री का भुकतात. बांधाला बांधे का. अडचण काय कुत्री भुकतात म्हणजे कुत्र्याला अडचण हत्तीची नाही. हत्तीकडे बघून जी लोक पाया पडते त्याची. हत्ती आपली मस्ती में काम करायचं. लक्ष नाही का तुकोबरे आले इथं. तुकोबऱ्या सांगतात आम्ही जन्माला आलो कारण आम्ही स्वेच्छा प्रारब्धात आहे. येतो जातो आम्ही देवाच्या सांगणार. तुका म्हणे गाठ देवनाम किंवा जे झाले अवतार तुका त्यांची बरोबर. संत स्वतःहून आले आणि संत स्वतःहून गेले. तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. आपलं प्रारब्ध जे आहे लक्ष नाही का आगाळ कर्मी जे उरावे तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया. केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐशी किती. अशी किती आले आणि किती गेले. हे कर्माने गेले. लक्षात नाही का तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. संत स्वतःहून येतात आणि देव
आणि येणार रूपा बळी करुणी खडे हरिदासी आला नाव रूपा तुका म्हणे झाला सोपा. देव दुसऱ्याच्या इच्छेने अवताराला येतो, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मा दिसतो. धर्म रक्षावया अवतार केसी, धर्म रक्षावया अवतार केसी, धर्म रक्षावया अवतार केसी, धर्म रक्षावया अवतार केसी. पुण्य पारीसी पाठ जना, पुण्य पारीसी भक्त जना, अमरुसिता की जन्मसती, अमरुसिता की जन्मसती. धर्म रक्षवया अवतार केसी. संत स्वतःहून येतात आणि देव दुसऱ्याच्या इच्छेने अवताराला येतो. आणि तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी यावं लागतं, नाही तर तुम्ही उद्या वाट्या उभा राहाल आणि म्हणा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, हे जमणार नाही. बळे विन शक्ती बोलताय, आपला जेवढं सामर्थ्य तेवढंच आपण बोलावं. एका बाईला भूत लागलं ती लागली बाई येडेगत करायला, आहा 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 आहा. गुरुजींना आम्ही सोबतच होतो त्यामुळे त्यांना ताल गावला मला स्वर गावला. लागली बाई येडेगत करायला. आता ते भूत लागले आमच्याकडे दिवरू शकत नाही, पुढे बघत पुढे वैद म्हणतात. ती एक आगळी वेगळी ताकद या भूतालावर अशी आहे. लक्षात नाही का, मी अंधश्रद्धा नाही सांगत, मी श्रद्धाच सांगतोय. आम्ही अंधश्रद्धा सांगायला इथे उभे नाही, पण या जगाच्या पाठीवर बरं का कर्डिले बाबा एक दैवी शक्ती अशी आहे की जी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सोबत काम करते. ती कुणाला कशी प्राप्त होईल मला सांगता येत नाही, पण काहींच्या मुखातून एखादा शब्द निघावा आणि तसंच घडावं. त्याला असं म्हणतात की कधी कधी एखादा व्यक्ती आपल्याला वाटावा की त्याच्या आठवणी येऊन तो समोर उभा राहावा. त्याला इंग्लिशमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम म्हणतात. म्हणजे दिसल्यानंतर खऱ्या अर्थानं अनुभव आल्यानंतर ती व्यक्ती समोर उभी राहणार. लक्षात नाही का मला काय सांगायचंय. आणि मग आता तुमच्या इकडे काय म्हणतात माहिती नाही, आमच्याकडे देवऋषी म्हणतात. ते भूत काढणार असते ते, हा भूत काढ बघत 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 म्हणतात, लक्षात हा बघत वाईट पुढे देवऋषी. आणि मग त्यांच्याकडे ती जाचमध्ये ताकद असते. आणि ते भूत लागलं आता ते तुमच्याकडे आहेत का भूत, कसं काय हो लाडकी बाई योजना माणसं भूत ताकद वागायला लागली म्हणजे भूत कुठं गावायला लागले. लक्षात नाही का, आणि ते भूत लागलं ती बाई लागली येडेगत करायला. ते आता ते देवऋषीकडे आणली, त्याने त्या अंगाला घेतला दुपारा घेतला, त्याच्यात ताकद असते बरं का. लक्षात नाही का. आणि मग ते नाड्याची गाठ बांधायचं, गाठ बांधली की भूत बांधू का बाहेरचं बांधू, भूत बांधू का बाहेरचं बांधू, भूत बांधू का बाहेरचं बांधू. आणि मग ते आम्ही काय सांगतोय, आपण नाही म्हणू शकत जन्माला येईल. ही भाषा संतांची आहे. मी कोण्या गोष्टीवर टीका नाही करत. मला काय सांगायचंय, फक्त मुद्दा पटवून देण्यासाठी विषय तुमच्या समोर मांडलाय. याच आधी सांगितलं की या भूतालावर काही श्रद्धा आहे, काही अंधश्रद्धा आहे. आम्ही अंधश्रद्धेत चालणारी माणसं नाहीत, आम्ही सगळी श्रद्धावान माणसं आहेत, जी भगवंताची ताकद अनुभवणारी माणसं. लक्षात नाही काही सांगायचं. आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं आम्ही संत नाही. तुम्ही मग म्हणता तुमची पावलं आमच्या घराला लागावी, पण आम्ही संत नाहीत. लक्षात नाही का. कर्डिले बाबा तुम्ही तरी काही न अपेक्षा करता या ठिकाणी फार मोठा परमार्थ करताय. तुमच्या अंतकरणात कुठली अपेक्षा नाही, पण आमच्या अपेक्षामध्ये एक नोट कमी पडली तरी ड्रायव्हर स्टार्ट ज्याला कळलं तिला उशीर. लक्षात नाही का. आणि मग तो खरा परमार्थ मी लक्षात नाही का. हे सांगायचं तात्पर्य असेल, भूत बांधू का बाहेरचं बांधू, भूत बांधू का बाहेरचं बांधू. ही नाड्याची गाठ घ्यायचा, नाड्याची गाठ बांधायचा, अंगाला टाकला की आहा 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 भूत बाहेर येतं का काय न म्हणले. लोक लागले गोळा झाली. एखाद्याचं वाटून झालं बघा कशी काय गोळा होतं सांगत नाही. एखाद्याचा बंगला चालला किंवा ते कुठून आणला पाहिजे, काय करायचे तुला बाजूने बंगला, तू त्याच्या बंगल्यात समाधान मान, भगवंत तुझं बी समाधान करीन, तुझ्या बंगल्याच्या पायऱ्या तयार करीन. गेल्यावर देव तुला कधीच पुढे जाऊन देणार नाही. आणि जरी पुढे गेला तरी समाधानी निश्चित. समाधानी माणसं अशी असतात जी समाधानी असतात. असो वैसा कुठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. संत समाधानी होती. हा भूत बांधू का बाहेरचं बांधू, भूत बांधू का बाहेरचं बांधू. त्याची बायको आली म्हणजे पडलेली घराची भिंत तर बांधा, म्हणून लोकांचं जेवढा आपला पराक्रम एवढा आपण या ठिकाणी बोलावं. आपण म्हणू नाही शकत घेईन मी जन्म. महाराज एकच प्रश्न अभंगातला, माणसानं खालून वरती जायचं आणि तुकोबारा वरतून खाली येतात. माणसानं
खालून वरती जायचं आणि तुकोबारे वरतून खाली येतात. आतापर्यंत जे जे आले ते प्रत्येक जण वरती मोक्षाकडे गेले. धर्मार्थ काम आणि अंतिम पुरुषार्थ मोक्ष, सगळ्यांना मोक्ष हवाय आणि तुकोबाऱ्यांना मृत्यू लोक हवाय. याचं कारण काय? तुकोबारे तर मोक्षावर गेले. तुका मुनी मुक्ती परी निघी उमरी, आता दिवस चाली गेली. तुकोबाऱ्यांच्या घरी खऱ्या अर्थानं मोक्ष कामाला आहे, मुक्ती नवरी आहे. असे असणारे अधिकार संपन्न तुकोबार आहे. हे मोक्षाची भाषा सोडून हे जन्माची भाषा कशी काय बोलायला लागले? महाराज, आमच्या सर्वसामान्यांचा एक प्रश्न आहे, तुम्ही मोक्षावर गेले आणि मोक्षावरून परत जन्माकडे कशी काय आले? आणि मोक्षावर गेल्या वृत्ती संपते, माणसाला जन्माला येता येत नाही. पहिलीतला पोरगा दुसरीत, तिसरीत, चौथीत, पाचवीतला परत दुसरीत नाहीये, ते सहावीत जातो. लक्ष नाही का? नापास झाल्या पाचवीतच बसतो. सांगायचं तात्पर्य याच्या पुढे सांगतो. ग्रामपंचायत सदस्य ते म्हणतो सरपंच झालं पाहिजे. सरपंच म्हणतो मी आता पुढच्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे. जिल्हा परिषदवाला म्हणतो आता कारखान्याचा चेअरमन झालं पाहिजे. चेअरमन म्हणतो आमदार झालं पाहिजे. आमदार म्हणतो मंत्री झालं पाहिजे. मंत्री म्हणतो मुख्यमंत्री झालं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतो पंतप्रधान झालं पाहिजे. पंतप्रधान म्हणतो राष्ट्रपती झालं पाहिजे. राष्ट्रपती म्हणून मला परत सदस्य करा. नाही कळलं तुम्हाला? माणसानं खालून वरती जायचं आणि तुकोबारे वरतून कशी काय खाली येतात? महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकाला मोक्ष पाहिजे आणि मोक्ष याच्यातलं समाधान या जगाच्या पाठीवर कुठं समाधान नाही. आणि तुम्हाला तर मोक्ष प्राप्त झाला, जन्माकडे कसं काय येतात? तुकोबारे सांगतात मोक्षाच्या वरती एक आनंद आहे आणि मोक्षाच्याही वरती एक टोक आहे. त्याची अनुभूती आम्हाला घ्यायची आणि जी अनुभूती आम्ही तिथे नाही घेऊ शकत, त्याच्यासाठी आम्हाला इथे यावं लागेल. मग सांगा ना तुकोबाराय, मोक्षाच्या वरती काय आनंद आहे? मोक्षाच्या वरती काय टोक आहे? तुकोबाराय सांगतात मोक्षाच्या वरती अजून एक टोक आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला जन्माला यायचंय. आणि मोक्षाच्या वरचं टोक आहे भगवान खंडेरायाची भक्ती, भगवान पांडुरंगाची भक्ती. आणि ही भक्ती करण्यासाठी मोक्षाला नाही करता येणार, त्याला जन्माला यावं लागेल. आणि आम्ही म्हणून या ठिकाणी परमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करू आणि जन्माला येऊ असं अभंगाचं पहिलं चरण. घेईन मी जन्म माझ्यासाठी देवा, 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 घेईन मी जन्म जगासाठी 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 देवा. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. तुझी सेवा, तुझी सेवा, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हे घेईन मी जन्म त्याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा घेईन मी जन्म त्याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. या ठिकाणी महाराज सांगतात आम्ही भगवंताची भक्ती करण्यासाठी जन्माला आलो. आम्ही मोक्षावर गेलो, पण मोक्षाच्या वरचा जो आनंद आहे तो भगवंताच्या भक्तीत आहे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन कालीन लोटांगण महाद्वारी. आम्ही कोण्या पद्धतीने या ठिकाणी देवाची चरण सेवा साध्य करू? आम्ही हरिनाम कीर्तन करू, आम्ही संतांचं पूजन करू आणि आम्ही महाद्वारात लोटांगण घालू. या तीन पद्धतीने देवा तुझी चरण सेवा साध्य करू. याचं कारण असं आहे, हरिनाम कीर्तन बरोबर आहे गुरुजी, हरिनाम कीर्तन बरोबर आहे, संतांचे पूजन आणि महाद्वारात लोटांगण
हरिनाम कीर्तन म्हणजे देवाची भक्ती, महाद्वारात लोटांगण म्हणजे देवाची भक्ती, पण संतांचे पूजन म्हणजे देवाची भक्ती कशी काय? नाही लक्षात आलं का तुम्हाला? एवढाच मुद्दा सोडवतो आणि लगेच मधलं भजन घेणार. हरिनाम कीर्तन गुरुजी म्हणजे देवाची भक्ती किंवा देवाची चरणसेवा, महाद्वारात लोटांगण म्हणजे देवाची चरणसेवा, पण संतांचं पूजन आणि देवाची चरणसेवा याचा काय संबंध आला? अजून मी जड जाते का? कान फडात मारली वडगाव काय वडनेर तुम्हाला माफी मागा गेला नाशिकला, एकच काय जमत? आजारी एकाला, इंजेक्शन दुसऱ्याला, पथ्य तिसऱ्याला आणि गुण चौथ्याला. सेवा साधायची देवाची आणि पूजन करायचं संतांचं. याचा काय अर्थ झाला? याचा अर्थ असा आहे, लक्षात नाही का? जर तुमच्या घरात तुम्ही भगवंताची देवाची पूजा करत असाल आणि देवाची पूजा करत असताना त्या क्षणाला जर संत तुमच्या दारावर आले आणि तरीही संत दारावर आले माहिती असूनही तुम्ही देवाचीच पूजा करत राहिला, देव सांगतात सो माझी पूजा करी सर्वथा तेने मज हानी तल्याला था तो माझ्या घाता प्रबंधला. जेव सारावे परते संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, सर्वजणे आरते. जेव सारावे परते संत पूजावे आरते, पूजावे आरते, संत पूजावे देव सारावे करते संत पुजावे आरते. हे म्हणजे बॅटी खाली बोलून डायरेक्ट परफेक्ट प्रमाण जिथं पाहिजे तेच. लक्षात नाही का? सांगायचं तात्पर्य काय? जर आपण देवाची पूजा करत असो आणि हे सगळे संत महात्मे जर दारावर आले तर महाराज सांगतात देव सारावे करते संत पुजावे करते. याचं कारण सांडोदिया पूजा घाल तो संतांचे खाली लोटांगण तेने कोटी यज्ञाचे पुण्य समर्पित केले. अर्थ आहे का? म्हणजे संतांची पूजा ही देवाच्या सेवेला जाऊन मिळते. म्हणून हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, गालीन लोटांगण महाद्वारी. बाबा बाकी सगळी कीर्तन अवघड आहेत, पण नाम कीर्तन हे सोपं आहे. बाकी सगळी कीर्तन अवघड. तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे अवघड आहे, तुझं सूक्ष्म म्हणून की स्थूल रे अवघड आहे, तुझं दृश्य म्हणून की अदृश्य रे अवघड आहे. तुझ्या पार नाही उना माझी अल्पमती नारायणा हे कीर्तन अवघड आहे. आणि काल्याचं कीर्तन आता करायला लागलो की सकाळ वेळी पळवे तळहात तळहात टेक डाव्या गुरुखान डाव्या गुरुखान. सोपं नाही राहिला म्हणलं चेंडू गेला आणि केंद्र गेल्या आणि गडबडी झाल्या. सांग पिध्या हरिताचे सांग पिध्या हरिताचे पाण्यात गेला सांगना पाण्यात गेला हा जीव माझा हा जीव माझा
हा जीव माझा, हा जीव माझा झालाय विडा सांगना पाण्यात गेला कसा बाई 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 पाण्यात गेला कसा पाण्यात गेला जरा पक्वाचा बी ताणात असल्या मग गायला बी जरा बरं वाटतं काय जी दोरणात नाही त्यांना बी ती दोरणात विठ्ठल नाम कीर्तन कारण नामस कीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची संतांची पूजन घालीन लोटांगण महाद्वारी एकदा देवा तुझी चरण सेवा साध्य झाली आनंद आहे खऱ्या अर्थानं आम्ही आनंदात असू आम्ही दुःखात असू सुख दुःखा नाही सारामा कारण हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी तेव्हा तुझी चरण सेवा साध्य झाली तर आम्ही कसायास न करीन धरियास होईल उदास सर्व भावे कारण हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी मोक्ष अम्मा घरी कामारी ते दासी होय सांग वैसी तुका म्हणे विठोबा रघुबा हा सगळ्याची कीर्ती साऱ्या जगतात या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या वर्तमानामध्ये घेऊन आला. महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची महाराष्ट्राची भूमी म्हणजे पराक्रमाची दादा महाराष्ट्राची भूमी म्हणजे प्रयत्नाची पराक्रमाने पराकाष्ठेने पावन झालेला राजा आई साहेब जिजाऊंनी आवाज द्यावा आणि राजांनी म्हणावा बोला महासाहेब एक एक माणूस शिवाला ज्यांनी सोबत घेतला यशाची पहिरची नाही धर्मावत थांबलेला म्हणजे तानाजी मनुसरे एक एक माणूस स्वराज्यासाठी आला राजा नाभिक समाजाचा जीवाला शिवाला आणि एक एक माणूस स्वराज्यात सामील झाला सनई तोगडे वाजत होते पाना फुलांना भर आला पण आला यादी महाराष्ट्राचा होता महाराष्ट्र 12व्या शतकात
मराठाची बोल कौतुके पै अमृतातही पंचाची ऐसी अक्षरे रसिके मेळविरा या मराठाची नगरी ब्रह्मविद्येचा पुकार करी 12 वर्षासाठी महाराष्ट्राचा सनई चौघडे वाजू लागले पाना फुलांना बहरालेला वारकरी आणि धारकरी पंढरपुरात नाचतायत टाळांचा आवाज आहे मृदंगाचा आवाज आहे आणि डोंगराच्या आवाजानं वारकरी नाचतायत टाळांच्या आवाजात जय घोष होतोय पंढरपूर सुंदर दिसतंय वारकरी नाचताना दिसताय आरतीमध्ये तेज दिसतंय पाना फुलांना बहर आलाय आणि असं सुंदर वातावरण या महाराष्ट्रात दिसतंय खऱ्या अर्थानं जेजुरी पण सुंदर दिसते बरं का जेजुरी पण फार सुंदर दिसते या ठिकाणी हे सुंदर वातावरण महाराष्ट्रातून आहे पण खऱ्या अर्थाने त्याच 12व्या शतकात महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आणि 8000 इस्लामिक सत्तान पहिला क्रमांक 12व्या शतकात तर 8000 इस्लामिक सत्ता दिन करत अल्लाउद्दीन खिलजी धावत आला आया बहिणींची इज्जत सुटली मंदिर उद्ध्वस्त केली मंदिरातले देव उद्ध्वस्त केले हे भगव्याचा रंग अंगोग झाला दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद्री धुकल्यासारखा वाटू लागला आणि मग कोण रोकल हे वादळ कोण रोकल हे वादळ अल्लाउद्दीन खिलजीचं वादळ महाराष्ट्रावर आलं दादा अरे कोण रोकल हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज आणि नुसत्या वादळाची नाही समाधान बाबा भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती आणि 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता आया बहिणींचा किंतळण्याचा आवाज येत होता 288 वर्ष महाराष्ट्र थरथर कापत होता भगव्याचा रंग गडद दिसणारा अंधुक झाला होता सह्याद्रीकडे पाहणारा सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा हा सह्याद्री शांत झाला होता कोण रोकल हे वादळ रोखायला आता वादळाची गरज होती आदिलशाही निजामशाही कुतुब मुघल राज फ्रेंच यांनी हौदस माजवला होता आणि मग 288 वर्षाचा काळ उलटत निघाला होता आणि मग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना आठवण आली आणि महाराजांनी आवाज दिला भगवानीचा महाराजांनी आवाज दिला जगदंबेला हे बाई अरे काय चाललंय महाराष्ट्रात आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय हे महादेवा हे देवाचा देव महादेवा हे खंडेराया तुला दार उघडावं लागेल बरं का आणि आता जर दार नाही ना उघडलं तर अनर्थ होईल हे कोल्हापूरची महालक्ष्मी हे तुळजापूरची आई तुळजा भवानी हे वणीची सप्तशृंगी हे माहूरची रेणुका माता हे बये जिल्ह्यामध्ये हो महिला मंडळ आई साहेब उस्मानाबाद नाही धाराशिव
धर्मवीर संभाजीनगर। ए भाई, भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा। तिरंग्याला सॅल्यूट करावा लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शिव महाराजांना मारावं लागेल आणि सर्जा छावा संभाजी राजा समोर झुकावं लागेल। धाराशिव जिल्ह्यामध्ये दार उघडले आई साहेब जिजाऊंना दिवस गेले, आई साहेब जिजाऊंना दिवस गेले। शहाजीराजे सांगतात महाराजे साहेब, शहाजीराजे सांगतात महाराजे साहेब, पुत्र व्हावा आईचा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा। असा पुत्र जन्माला झाला, आदिलशाही, निजाम, कुतुब, मुघल, राज, रेश यांच्या मानगुटावर बसेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भगवा फडकेल असा पुत्र जन्माला आला। धाराशिव जिल्ह्यामध्ये आईसाहेब जिजाऊंना दिवस आणि मग आईसाहेब जिजाऊंना शिवनेरीवर आणण्यात आलं। शिवनेरी म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत जबरदस्त गड, गडाचा गडकरी आणि गंगाराची बायको लक्ष्मी शिवनेरीवर सेवा करते। लक्ष्मणची आई साहेब डोहाळे लागले महासाहेब जिजाऊंना। ओ महिला मंडळ, डोहाळे आंबट खायचे डोहाळे लागले असतील का आई साहेबांना? का तिखट खायचे डोहाळे लागले? ओ माती खायचे डोहाळे नाही लागले बरं का? हे लक्ष्मी आया बहिणीची इज्जत कुठे गेलेली आहे। मंदिर उद्ध्वस्त झाले, मंदिरात तर देव उद्ध्वस्त झाले। समाधान गुरुजी का सांगायचे छत्रपती शिवाजीराजे कीर्तना म्हणजे बाबा, छत्रपती शिवाजीराजे देव होते का माहिती नाही, पण राजे होते म्हणून आमच्या मंदिरात देव शिल्लक आहे। राजे होते म्हणून मंदिरात देव शिल्लक आहे। मंदिरांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे झाला आणि मंदिरातले देव छत्रपती शिवाजीराजांमुळे शिल्लक राहिले। असा असणारा राजा या जगाच्या पाठीवर वेगळे व्यक्ती बसतात, रामायण श्रवण करतायत, रामायण वाचतायत, भागवत वाचतायत आणि असं सुंदर वातावरण शिवनेरीवर तयार झालं। आई साहेब सांगा ना कशाचे डोहाळे लागले? हे लक्ष्मी आया बहिणीची इज्जत सुटल्या गेलेली, मंदिरं उद्ध्वस्त झाली, मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले। लक्ष्मी अरे कशी लागते डोहाळे? नाही आई साहेब, तुमचा चेहरा सांगतो डोहाळे लागले, आंबट खायचे डोहाळे नाही लागले, माती खायचे डोहाळे नाही लागले। आई साहेब सांगतात चला किरण बाबा, आई साहेब सांगतात लक्ष्मी लागलेत मला डोहाळे, लक्ष्मी लागलेत मला डोहाळे। मला घोड्यावर स्वार व्हावंसं वाटतं, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दन मिळवत पुन्हा एकदा हे स्वराज्य निर्माण करावंसं वाटतंय आणि स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले। आणि स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले। दिवस जवळ येत होता, दिवस जवळ येत होता, महाराष्ट्राचं वातावरण बदलत होतं। माहिती नाही तुला ठाऊक, आदिल, निजाम, कुतुब, मुघल अशांत होते, महाराष्ट्र एक वेगळ्या वळणाकडे होता। आणि मग तेवढ्यात चातुर्याने महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, फाल्गुन वैद्य तृतीया, दादा फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 आणि त्या ठिकाणी या ठिकाणी शिवनेरीतून आवाज आला, शिवनेरीतून आवाज आला, आयुष्यभर तो शिवाशी खेळत पण दैत्याचं रक्षण करत असा छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला। अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला, किती सांगू मी सांगू तुम्हाला, आजी आनंदी आनंद झाला। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही था, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या करणारी आणि मग खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सुंदर दिसू लागला। राजे जन्माला आले, कळले तळहार करते कसं डाव्या पुरुषानं राहिला। महाराजांचं तेजस्वी आणि तपस्वी असणारा चेहरा। राजे त्या ठिकाणी चालायला लागले। पाहता पाहता छत्रपती शिवाजी राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष। म्युझिक चालू पण बारीक करायचं, करा करा म्युझिक चालायचं। कमी करायचं। राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष। थोडा एक कमी करायचं।
आणि वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. आईसाहेबचे जाऊ म्हणतात शुभा लग्न करावं लागेल बरं का. आईसाहेब वयाच्या 10व्या वर्षी हो शुभा हे वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. आपली 35 ती अजून रेजला नाही. 10व्या वर्षी पहिलं लग्न केलं महाराजांनी. शुभा अरे करावं लागेल तुला लगीन. पण एकूण एक लग्न नाही 8 लग्न झाले. हम दो हमारे दो. महाराज म्हणतात आई साहेब हे शिकायचं का प्रजेने आमच्याकडे. आणि तसं नव शुभा त्याला राजकारण म्हणतात. राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. आम्ही तुमच्या गावात तुमच्या भागात 2 तास कीर्तन करू शकतो. तुमच्या भागातला विकास आमच्या हातात नाही. ती माणसं त्या कामासाठी बनली. ज्याचा देह समाजाच्या देवाच्या देशाच्या गावाच्या सगळ्यांच्या कामाला आला ना तो मेल्यानंतर जिवंत राहिला. शोभा याला संघटन म्हणतात. 8 लग्न केली महाराजांनी. 8 लग्न करण्यामागं संघटन होतं. सोयरी जुळाव शोभा. ही माणसं लई खतरनाक आहेत. हे आदिल निजाम कुतुब मुघल आणि लई भयानक लई मोठं सैन्य. आपल्याकडे काय जाधव घराणं सिंदखेड राजा निंबाळकर घराणं मोहिते घराणं ही सगळी घराणी महाराजांनी एकत्र केली. पहिलं लग्न झाले निंबाळकर फलटणचं घराणं सातारा फलटण. ज्या भागातून आम्ही येतोय हा महाराष्ट्र फार सुंदर आहे. आपल्या जवळच रामशेज जबरदस्त. रामशेज म्हणजे शंभूराजांनी जबरदस्त लढवला बरं का. जबरदस्त रामशेज लढवला. महाराज असा राजाच नाही हो जगाच्या पाठीवर. राजाच बघितला नाही. खऱ्या अर्थानं नाही जबरदस्त योगदान. आज खरं तर मी तानाजी मालुसरे सांगणार होतो पण आज माझ्या मनात आला शंभूराजे सांगावं. यास कधी पुन्हा येईल त्यास मालुसरे बी सांगितलं ना अफजल बी फाडील. एका झपक्यात जोडवलेला अफजल खान महाराजांनी. लई खतरनाक अफजल 7 फुटाचा. येणार आहे बहुतेक गवळ्याला मी त्याला अफजल बी घेऊन येतो. म्हणजे अफजल घेऊन म्हणजे फाडा घेऊन येतो. लई भयानक. आता थरथर कापायचा माणूस अफजल खानाच्या समोर. आई साहेब म्हणता शुभा ए शुभा पाय थरथर कापून द्यायचं नाही बरं का अफजलच्या पुढे उभा राहताना. आपल्या आया बहिणींची इज्जत तुटली असताना शुभा आज तुला लढावं लागल. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केलं. निंबाळकर मुधोजी अरे कन्येला गडावर घेऊन या मुधोजी. हो आई साहेब येतो आम्ही कन्येला गडावर घेऊन. पण आमचं काय चुकलंय का. नाही नाही मुधोजी तसं नवं या तुम्ही गडावर घेऊन. मुधोजी निंबाळकरांनी या ठिकाणी कन्या गडावर घेऊन आली. तुरु 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 चालत ती कन्या गेली आणि जिथं शिवबाराजे तलवार चालवतात तिथं जाऊन कन्या उभी राहिली. त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आई साहेब. धनरागिनी जबरदस्त तेज. मुधोजी म्हणतात हे सई आणि शिवबाराजे आहेत ते. शिवबाराजे वा साहेब आम्हाला नाही वाटत ते शिवबाराजे. शिवबाराजे नाही हे सई. असं बघायचं नसतं. दानपट्टन तलवार चालवतायत ते सई आणि शिवबाराज नाही. आवाज साहेब ते शिवबाराजे नाहीत. मुधोजींना वाटलं बरखास्त झालं राज्यातलं आपलं काम. आता सई म्हणते शिवबाराजे नाहीत. सई तशीच फिरली आणि आई साहेबची जाऊनच्या मांडीवर जाऊन बसल्या. महाराणी सईबाई मुजराच केला नाही लक्षातच नाही राहिलं. मुधोजी म्हणतात हे सई राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता माता जिजाऊ मुजरा कर. चुकला आई साहेब आमचं. आम्ही मुजरा नाही केला तुम्हाला. ते आमचे आबासाहेब म्हणतात ते शुभाराजे. मग सई शुभाराज नाही आई साहेब ते शुभाराज नव शुभाराजे नाहीत. मुधोजी काय म्हणते कन्या. मुधोजी म्हणतात आई साहेब माफ करा आम्हाला नाही माहिती असं काय होईल. नाही हो आमच्या आबासाहेबांची चुकी नाही साहेब. अरे मग हे सई तू आबासाहेबांनी मी सांगितलं नाही ते शिवबाराजे नाही. मग काय वाटतं कोण आहेत तुला. महाराणी सईबाई लाखातला एक शब्द बोलल्या. महाराणी सईबाई सांगतात हो आई साहेब आणि ते शिवबाराजे नाहीत ते छत्रपती शिवाजी राजे ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. हे सई आणि कसं ओळखलं. फिरणारा दानपट्टा आणि तलवार इतकी धार सांगती की तलवार एक दिवशी मुघलांच्या गर्दनी उडवणार. आई साहेब नुसत्या मुघलांच्या गर्दनी नाही उडवणार
एक दिवशी शिवराजे गर्दन उडवत, या मुघलांच्या गर्दन उडवत महाराष्ट्रावर भगवा फडकवणार आणि या सुवर्ण क्षणाचे आम्ही साक्षीदार असणार. हे सई, अरे तू साथ देशील का माझ्या शिवबाला? हो, शेवटपर्यंत साथ दिला मी. हे शिवबा बघीस सई, साथ दिल म्हणते तुला. आई साहेब असं कुठं म्हणतात का हो समोरासमोर? हे सई, देशील ना बघ माझ्या शिवबाला साथ? हो महाराज, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत स्वराज्य उभं नाही राहत ना, तोपर्यंत आम्ही सोबत उभे असू. पण किरण बाबा, त्या महाराष्ट्रातल्या दुर्दैवी आई ठरणार होती महाराणी सईबाई. पण 2.5-3 वर्षाचे होते शंभूराजे आणि महाराणी सईबाईंच्या देहातला प्राण निघाला. श्वास गुदमरू लागला. जगदंब जगदंब. बाळ शंभूराजे बाजूला आहेत. शंभूराजे म्हणतात, आई साहेब, अरे का डोळे भरून आलेत? बाळराजा, आम्हाला नाही वाटत अजून जास्त वर्ष आम्ही जगलो, किंवा आम्हाला असं वाटतं हा क्षण शेवटचा चालू आहे. आता आमचा श्वास आता जड झालाय. शंभूराजे रोज यायचे आई साहेबांना. आज पण महाराणी सईबाईंचा चेहरा वेगळा दिसत होता. आज रडत होत्या महाराणी सईबाई. आई, का रडता तुम्ही? शंभूराजे, दुर्दैवी आई ठरलो आम्ही. दूध नाही पाजू शकलो तुम्हाला. तुम्हाला दूध धाराव मातानी पाजलं, कापूरवळची धाराव माता. ती धाराव माता ज्यावेळेस उभी राहिली ना स्वराज्यात, आई साहेब जिजाऊ म्हणतात, ते धारावर कशी आलीस? दूध पाजायला आलीस संभाजीराजांना? दूध पाजायला आलीस? अरे कुणाचं धारिष्ट नाही धारावी तो उभं राहायचं. आली कशी काय? ओ आई साहेब, अहो शंभूराजांना दूध पाजावं म्हणजे आमचं दूध पवित्र झालं, म्हणून आम्ही आलो दूध पाजायला. असा होता छावा भयानक. आम्ही दूध नाही पाजू शकलो महाराज साहेब. बाळराजे, महाराज साहेब नाराज आहेत आमच्यावर, म्हणून आम्ही रडतोय, तुमच्यासाठी नाही रडत. काय झालं? येतील ना आबासाहेब, आम्ही आणतो आबासाहेबांना. जगदंब जगदंब. आई साहेब, हे जगदंब शब्द काय? अडचणीत असाल ना संभाजीराजे, त्यावेळेस ताकद देईन बरं का जगदंब शब्द तुम्हाला. ती आई तुळजाभवानी जगदंबा आणि ते देवाचे देव महादेव हे ताकद देतात. खंडेराय अवतार तोच बर का. 3रा डोळा वाढतो तो जागृत देवस्थान, भयानक आणि कडक. या देवस्थानाला जागृत देवस्थान का म्हणतात? हे कडक देवस्थान आहे. थोडं जरी चुकलं तरी ते लगेच गात करतात. महाराष्ट्रात असं काहीतरी वेगळं गणित आहे जे फक्त महाराष्ट्रातच वेळ. जगदंब. आम्ही आणतो आबासाहेबांना. आई साहेब, अरे आम्ही आणतो आबासाहेबांना. अरे नाही येणार शंभूराजे ते. आम्ही त्यांना शब्द दिला होता, आम्ही शब्द नाही पाळला असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही त्यांना म्हणलो होतो शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य उभं नाही राहत तोपर्यंत साथ देईल. पण आमचा प्राण चाललाय ना, ते नाराज झालेत आमच्यावर. नाही हो, या क्षणाला तुमच्या हातावर महाराजांचा हात पाहिजे नाही. असं कसं नाराज होतील आबासाहेब? आमचं ऐकतात आबासाहेब स्वराज्यात. पण गेली ना बाळ शंभूराजे, 3 वर्षाचा छावा भयानक योद्धा आबासाहेब. अरे इथं कुठे येर झाले मारता? आमच्या आई साहेब बोलवतायत तुम्हाला आबासाहेब. शंभूबा कुणाचा निरोप घेऊन आला? महाराणी सईबाईंचा. आमच्या आई साहेबांचा निरोप घेऊन आलोय. त्यांचा श्वास गुदमरला आणि या क्षणाला तुम्ही सोबत नाही का आबासाहेब? आम्ही बाळराजेंनी हे शिकायचं का तुमच्याकडून? अशी साथ सोडतात का? आई साहेब जेव्हा म्हणतात शंभूराजे, अरे तुमच्या आबासाहेबांना लय दुःख आहे. तिकडे विजापूरला अफजल खान आलाय, तो थेट येऊन तुळजापूरला धडकणार आहे. आणि इकडे महाराणी सईबाईंचा शेवटचा श्वास चाललाय ना. ओ शंभूराजे, तुमच्या आबासाहेबांनी किती बी लग्न करू द्यात, पण तुमच्या आबासाहेबांच्या चेहऱ्यावर विचारा सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे? तर महाराजांचं सगळ्यात जास्त प्रेम या ठिकाणी महाराणी सईबाईंवर आहे. लक्ष नाही का? सगळ्यात जास्त प्रेम सईबाईंवर होतं. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. मात्र आता काय समजत नव्हतं शंभूराजांना. आबासाहेब तुम्हाला यावं लागेल बरं का आबासाहेब.
5-1 मिनिटं पुढे गेली काय अडचण आहे? आले ना आबासाहेब, शंभूराजे घेऊनच आले बाबा आबासाहेबांना. जगदंब हे सई, तू साथ नाही दिलीस ग, कशाला पाठवलं बाळराजाला? तुला माहितीये मी त्याचा ऐकतो म्हणून. अहो पण महाराज साहेब आमचं काय चुकलंय? अरे सई रडू नको बाबा, खरंच 8 लग्न केले पण सगळ्यात जास्त जीव महाराणी सईबाईंवर महाराजांचा. मला नाही राहिलं, मला नाही पाहायचा ग चेहरा सई. अरे तू शब्द दिला होतास शेवटपर्यंत साथ देईन म्हणून, मग का सोडून चालली सई? नाही हो महाराज, आम्ही नाही सोडून चाललो, नाही सोडून चाललो. पण तुझं दिलेला शब्दाचं काय? आम्ही शब्द पाळलाय की महाराज साहेब? महाराणी सईबाई म्हणतात आम्ही शब्द पाळलाय आमचा. महाराष्ट्रातला लाखातला शब्द बोलून गेले बरं का महाराणी सईबाई आता. ओ महाराज साहेब, आमचा प्राण जरी चालला असेल ना तरी आम्ही आमचा शब्द पाळलाय, आम्ही ठाम आहोत, आम्ही साथ दिली तुम्हाला. आमचा श्वास जरी चालला असेल ना तरी हा छावा आज महाराष्ट्राला नेऊन जाते, तो शेवटपर्यंत भगव्यासाठी लढल. ओ संभाजी राजे, छावा आहात तुम्ही आमचे, आणि छावा झुकत नाही बरं का कुणा समोर. प्राण सोडलं ना दुसऱ्या क्षणाला. जगदंब शंभूराजे म्हणतात आबासाहेब, हा छावा कोण असतो? आई साहेब जिजाऊ म्हणतात हो शंभूराजे, याचा बाप सिंह असतो ना त्याचा पोरगा छावा असतो. छावा आहे आपला संभाजी, आणि खरंच छावा होता. हे कुणाची मजालच नव्हती महाराजांच्या समोर उभी राहायची. लई जबरदस्त योद्धा, अपराजित योद्धा, एक युद्ध न हरणारा जगातला पहिला योद्धा म्हणजे धर्मवीर शंभूराजा. एक युद्ध न हरणारा राजा. पकडलेच गेले नसते महाराज, आपल्या माणसाने फसवलं. गणोजी मेहुणा होता महाराजांचा सक्का, आणि कर कर बाहुदंड वाजले आणि मग कवी कलशवंत राजे, अरे पकडले गेलोत राजे. ए कवी, अरे कुणाची मजाल आहे या संभाजीला हात लावायची राजे? अरे पकडले गेलोत राजे आपण. राजे सांगतात कवी महाराज 20 ते 25 फुटांनी साखळदंड पडलेले. कुणाची मजालच नव्हती महाराजांना स्पर्श करायची. कसली देव बोली असा उभा राहिला ना शंभूराजे, पैलवान होता गडी, आणि हा खड्यात उभा राहिला ना कुणाची मजाल नाही तिथं कुस्ती करायला यायची. आणि मग हो राजे, आणि हे डरते हे घाबरते ती लोक तुम्हाला राजे. हे हात नाही लावले म्हणून यांनी साखळदंड टाकले, कर कर बाहुदंड वाजायला लागले. जगदंब उंटाला बांधून फरफडत नेलं महाराजांना या मातीतून. उंटाला बांधून फरफडत नेलं. महाराज काय वाटलं हो या क्षणाला बाबा, काय वाटलं असं महाराजांना? अमोद जावं आणि शंभूराजांच्या डोळ्यातून पाणी यावं. कवी कलश म्हणतो राजे, हे डोळे पाणवलेले बघितले नाही तो आजपर्यंत. काय झालं राजे? राजा सांगतात कवी या नद्या नाल्यांना माहितीच नाही अरे त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या पाना फुलांना सांग ना कवी ओढून, अरे हो त्यांचा संभाजी. आई उंटाला बांधून गेलं तिथंच नाही जखमा झालत्या. महाराज सारखे मागे बघत होते, आणि जसं रक्त भंबाळ शरीर होत ना एकच शब्द महाराजांच्या मुखातून, जगदंब जगदंब. काही म्हणतो राजे, अरे का मागे बघताय? राजे म्हणतात अरे जंजिरा राहिला ना कवी आपला. माझ्या आई बापाचं शेवटचं स्वप्न रे जंजिरा. त्या सिद्धीला सळोकी पळोकी रे बघ, त्यांच्या स्वप्नात येत असेल आता संभाजी. खरं सावंकर समाधान बाबा, अजून थोड्या वर्ष जगले असते ना महाराज, पण जंजिऱ्याची बात काय, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती, आणि कुणाची मजालच नव्हती महाराजांच्या समोर उभी राहायची. फार वाईट वाटत होतं महाराजांना. मातीतून फरफडत घेऊन चालली होती लोक या गड किल्ल्यांना. या माणसं आज कुणालाच माहिती नव्हतं आपला राजा आहे. श्वास गुदमरत होता महाराजांचा. काय कुणास ठाऊक का शेवटचा क्षण होता का? हा अपराजित योद्धा
न हरता शेवटचा प्राण या ठिकाणी श्वास सोडणार होता आणि मग महाराजांचे हातपाय थरथर कापायला लागले होते. औरंगजेबाच्या दरबारात उभा करायचं होतं आणि औरंगजेब म्हणतो, हमें देखना है कैसे दिखता है संभाजी, मेरे सामने लाया जाए, हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. हुजूर मैं जाऊं उसके सामने. हुजूर एका झटक्यात उलटा करेल तुम्हाला. महाराष्ट्रातलं रक्त आहे लई भयानक आहे हुजूर, लई खतरनाक. 20 फुटावनी साखरदंड टाकले तवा पकडलाय आम्ही त्याला. कोण म्हणतोय? औरंगजेबाचे सहकारी म्हणतात शंभूराजांच्या समोर जाऊ नका. औरंगजेब म्हणतो, हे निकम्मो, अरे मेरे ओर से हो क्या उस संभाजी की तरफ से हो, ऐसा कैसा बोल सकते हो. हुजूर हे सहकार्यांचं वाक्य आवडलं मते गुरुजी आपल्याला. हुजूर इस वक्त ना तो हम आपके तरफ से है ना हम संभाजी के तरफ से है, हम सिर्फ सच्चाई के तरफ से है और सच ये है संभाजी छावा है हुजूर, और छावा झुकता नहीं किसी के सामने, मेरे सामने लाया जाए. 8 साल का था तब देखा था उसे, 32 साल का हुआ है. 8 वर्षाचा होता त्यावेळेस बघितलं होतं, आता 32 वर्षाचा झालाय. आणि मग महाराजांना समोर उभं केलं आहे. खरं सांग आहे, साखरदंडात गुंडाळला ना तीच रक्तबंबाळ झालता होती. पण आईचा एक एक शब्द कानावर होता, माझा संभाजी छावा आहे. आणि झुकन तो छावाच तसा. मग मानेवर वार झाले होते आणि याच्याही पेक्षा भयंकर अत्याचार असा होता की आता 40 वेळ डोक्यापासून नाकापर्यंत तलवारीने देह फाडला होता महाराजांचा. आई तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती बरं का जखमांना. या सैतानानं मिठाचं पाणी टाकलं वांगावर, सर्व अंगावर मिठाचं पाणी गेलं, पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडला असताय खरा. एवढे बी हल्ले नाहीत राजे, एवढे बी हल्ले नाहीत. काही म्हणतो राजे, अरे असा छावाच नाही बघितला आम्ही राजे. राजा त्रास नाही होत का मिठाच्या पाण्याने. राजे म्हणतात, कवी अरे माझी आई शेवटचा श्वास घेत आली पण ती माझा संभाजी छावा आहे. आज जर छावा झुकला ना कवी तर हिंदू धर्म संपला कवी. काय राजा होता हो, जबरदस्त. काय योगदान, काय जबरदस्त बलिदान. महाराज मी इतिहास सांगताना कधीच आवाजाची पर्वा करत नाही. बाहेर बीबीच्या ते ठपासून सांगतो गुरुजी, आपल्या माणसांसाठी आपल्या डोळ्यात पाणी आलंच पाहिजे. राजा नसते ना इथं कीर्तनच झाली नसती. नांड्यावर तलवारी ठेवल्या असत्या आपल्या. महाराज होते म्हणून इथं कीर्तन आहेत. आई शिवराजांनी जबरदस्त कार्य केलं. मला 4 शब्द या महाराष्ट्रातले जादूगार वाटतात नेहमीच. एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि 4था शिवबा. हे 4 शब्द महाराष्ट्रातले जादूगार आहेत. विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माता सुधण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं, अमृतानुभव चांगले 65 ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ दिला. आणि शिवबानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. त्या शिवबाचा, त्या शिवा राजाचा छावा होता संभाजी राजा. ये औरंगजेब म्हणतो, ये आंखें सताती है, देखो इसका जज्बा. ए निकम्मो, अरे है क्या हम में से कोई ऐसा. अल्लाह, ए परवरदिगार, अरे क्या बनाया तूने इसको. ऐसा एक तो संभाजी, अल्लाह, अरे ऐसा एक तो संभाजी हमारे जनान खाने में देते तो पूरी दुनिया पे राज करते हम. नाज है संभाजी आप पे हमें. सगळ्यांनी माना खाली घातल्या. औरंगजेब काय म्हणतो, माझ्या मुलकात संभाजीराजा जन्माला यायला पाहिजे होता. औरंगजेब तू काय येडपट आहेस का रे. तुझ्याकडे जन्माला येतील 100 राजे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत. आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच जगी यायचा बाप व्हावा, ज्याचा वंश उत्तीसावा. मजा नव्हती महाराजांच्या पुढं. बाबा एवढे वार झाले होते महाराजांच्या देहावर. समाधान बाबा या सगळ्या मानेवर पूर्ण अंगावर तलवारीने वार केले या सैतानानं. नवल सांगतो, त्या तप्त सळ्या घेऊन आला होता ना जो सळी घेणारा. आई
आज महाराजांचे डोळे काढायला लावले होते हो. लालबुंद डोळे, लालबुंद सळ्या आणि डोळे बी लालबुंद, आग ओकत होते. तो सळ्या घेऊन आला ना गुरुजी, त्याचे हात थरथर कापत होते. औरंगजेब म्हणते, ए गुस्ताख हो, अरे ये क्या कर रहे हो हुजूर, ऐसे आंखें ही नहीं देखी आज तक, कुछ तो कहते हैं इसकी आंखें हुजूर. महाराजांचे डोळे सांगत होते, महाराष्ट्र आमचा आहे, ही मंदिर आमची आहेत. शंभूराजांचे डोळे सांगत होते आज औरंगजेबाला, ही मंदिर आमची आहेत, आमचे देव आहेत, महाराष्ट्र आमचा आहे. औरंग्या तू बाहेरून आलास, पण तुला इथंच घाडणार आणि मग महाराष्ट्रावर भगवा फडकवणार. महाराज काय योद्धा हो या जगाच्या पाठीवर, काय योद्धा असेल. तप्त सळ्या डोळ्यासमोर आल्या आणि कवी कलश म्हणतो, राजे अरे डोळे जा खाणार राज, अरे या सळ्या लई भयानक आहेत. राजे म्हणतात, कवी अरे या तप्त सळ्यांना बघून डोळे जा खणतो, छावा कोणता म्हणून. आई म्हणती ना छावा आहे, पण छावा डोळे नसतो दाखत सळ्या बघून. कवी म्हणतो, राजे खरंच अशा मित्राबरोबर मारायला लई भाग्य लागतो राजे, खरंच भाग्य लागतं. बाबा तुमच्या सगळ्यांची मैत्री बघून मला एक वाक्य बोलावंसं वाटतं. अडचणीत मदत करणारे मित्र नाहीत हे, अडचणीच नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे मित्र. कवी कलश आणि धर्मवीर शंभूराजांसारखी मैत्री, असा योद्धाच नाही. खरंच महाराज एक आगळी वेगळी मैत्री उभी झाली त्या आयुष्यातली. त्यांच्या मैत्रीला आज या औरंगजेबाच्या दरबारात सगळे सलाम करत होते. कवी म्हणतो, राजे इच्छा काय हो, कवित्व ऐकायचं आणि कवी तुझं, तसा नाही प्राण सोडणारा संभाजी. आज शेवटचा क्षण होता. त्यांनी तप्त सळ्या घेऊन आल्या, त्याच्या हातातल्या सळ्या आज खाली पडल्या होत्या, पण आज या सळ्या डोळ्यात जाणार होत्या महाराजांच्या. सपकन सळ्या डोळ्यात गेल्या आणि डोळे बाहेर आले, गर 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 फिरणारे डोळे. आज स्वराज्याकडे बघत होते, आज आबासाहेबांकडे बघत होते, आज महाराणी सईबाईंची आठवण करत होते. आणि नुसत्या खोमण्या उरल्या होत्या, आज नुसत्या रक्ताच्या चिळकण्या उडत होत्या डोळ्यातून. जगदंब जगदंब अंगावर शाळ येऊन यायची दरबारात. तिथं काय जगदंब शब्द आहे, काय ताकदीचा आहे. जबान निकाल दो इसकी, ये जबान बहुत बोलती है. जीभ निघल का आई साहेब, अरे कोणाची जीभ आहे. सिंहाच्या चवड्यात घालून हात मोजून धात जात सांगणारी वाघाची छाव्याची जीभ होती. ती जीभ निघणार नव्हती बाहेर. कुणीतरी मानेवर वार केला, कुणी पोटावर वार केला, कुणी नरढ दाबलं आणि आता नरढ आणि नाक एकत्र दाबलं गेलं. जीभ बाहेर आली, सक्कन वार झाला. जगदंब आबासाहेब, आबासाहेब म्हणत होती शेवटची. महाराज हे दोतड नाही, हे काही पुष्प बिष्प नाही, हे ओरिजिनल दुखणारा नव्हता. हे सगळे काल्पनिक त्याच्यासमोर सगळे भ्याडे. अरे ओरिजिनल होता संभाजी राजा, तो खरंच दुखत नव्हता. मला सांगा ना बाबा, अहो एवढे मानेवर वार झालते, आई मान खाली जात नसेल का या क्षणाला. पण आई म्हणती ना, छाव आहे माझा संभाजी राजा. एवढे बी हालत नव्हते राजे. पसंद आया इसका गुरु. काही म्हणतो, राजे अरे जीभ काढली, डोळे काढले, हात कापणार. काही म्हणतो, राजन अरे औरंगजेब सिंहासन सोडून आला. राजन राजन अरे तुम हो सांजे, क्या खूब लड़े हो जंग, ओ महेश शंभूराजे. देख तुम्हारा शौर्य और ये अपना हिंदू धर्म, तखत त्याजे हे औरंग राजे, तखत त्याचे हे औरंग. हिंदू धर्माच्या समोर आज औरंगजेब झुकला होता. म्हणून जगातला सर्वात मोठा धर्म हिंदू धर्म आहे. लक्ष देऊ का, या धर्माची ख्याती वेगळी आहे. हा कबीर महाराज काय म्हणून जन्माला आहे माहिती नाही बाबा, मरताना हा हिंदू म्हणून मरणार आहे आणि हे मरण भाला जिवंत ठेवणार आहे. क्योंकि ये भूमि किसकी है, ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है, ये सांता की नहीं आई, ये संतों की भूमी है. संतांच्या पदस्पर्शानं पुढील आणि पावन झालेला महाराष्ट्र. महाराज शेवटची तलवार महाराजांच्या गळ्यावर ठेवली ना, ही शेवटची 10 सेकंद आहेत, सेवेला पूर्ण विराम देणार आहे. त्यावेळेस महाराजांच्या मुखातून एकच वाक्य होतं, डोळे मिटून घेतो आबासाहेब.
तुमचा छावाच तुमच्या भेटीला येतो. आई साहेब जिजाऊ म्हणायच्या माझा संभाजी छावा आहे. महाराज हे शेवटचं वाक्य कीर्तनात आहे. छावा चित्रपट आत्ता आलाय. आम्ही 15 वर्ष पोटतिडकीने छावा सांगतोय समाजाला. पण ऐका ना, एक वाक्य असं आहे. समाधान बाबा, मते गुरुजी, भास्कर बाबा, आदरणीय गुरुजी, कर्डिले बाबा, आपण सगळे छावा म्हणून आपला राजा आहे. आपण सगळे छावा म्हणून. पण औरंगजेब छावा म्हणतो का नाही म्हणून दरबार शांत होता. शांत दरबार. टाचणी पडेल असा आवाज. बोलला ना औरंगजेब म्हणून. हमने आंखें निकाल दी इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने जबान काट दी इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. अरे सच में छावा है, छावा शेर का. प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. बोलो भारत माता की जय. हर हर महादेव. ज्ञानेश्वर शिवलिंगाकार लोकी दुसरे कैलासेकर नाना परिचय आभार जळी जळी आनंदे स्वामी शंकर. जय देव जय शिव माता हरिमंगल मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय मणिमंत्र दैत्य प्रबळ दादा देवनी जाणे प्रणय मांडिया. नाथ पेटोना स्मरण मातला देव सर्व तापतिला. जय देव जय जय शिव माता हरिमंगल मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव चंपचक्री विजय अवतार धरती मणिमंत्र दैत्य सारथी. जय कृषी खरगे सतीता बेटी अंतिम देवनी मोठी सनेसी. जय देव जय शिव माता हरिमंगल मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव मणिमंत्र दैत्य नामे मल्हारी देव संकट पडले आहे जे जोरी. अर्धांगी वाळता शोभे सुंदरी देवा ठाव माझे दासे नरळी. जय देव जय शिव माता हरिमंगल मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव काले उच्चारिला